होळीनंतर प्रकर्षानं जाणवायला लागतो तो म्हणजे उन्हाळा आणि यानंतर खरं तर शाळा आणि महाविद्यालयांना सुद्धा या बदलत्या आणि वाढत्या तापमानावर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। आता या वाढत्या प्रकर्षाच्या उन्हामुळे शाळा आणि महाविद्यालय ही सकाळच्या सत्रातच भरवली जाणार आहे। तालुक्यातील वाढते तापमान लक्षात घेता शहरासह सोयगाव तालुक्यातील सर्व 120 शाळा सोमवारी 17 मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे। सकाळी 7:30 ते दुपारी 12:30 अशी शाळांची वेळ राहणार आहे। हा निर्णय खाजगी व्यवस्थापन जिल्हा परिषदेच्या शाळांनाही लागू राहणार आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव यांनी दिली। सोयगाव तालुक्याचे तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे। आगामी काळात पारा 40शी पार जाईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे। परिणामी विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे। बहुतेक शाळांमध्ये वर्षभर दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 5 अशी 6 तासांची शाळा भरवली जाते, त्यामुळे मधल्या 2 सुट्ट्यांचा कालावधी धरून 6 तासांचा अवधी होतो। तो कायम ठेवण्यासाठी सकाळी 7:30 ते दुपारी 12:30 ही वेळ निवडली आहे, त्यामुळे आधीच्या कालावधी एवढेच अध्ययन आताही होणार आहे। या निर्णयासाठी शिक्षक संघटनांसह पालकांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागणी केली होती। त्या मागणीला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्रतिसाद दिला आहे। सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे। वाढत्या उन्हामुळे दुपारच्या सत्रात भरणाऱ्या शाळांची वेळ बदलण्याची मागणी शिक्षक व पालकांनी जिल्हा परिषदेकडे केली होती। त्यानुसार शिक्षण विभागाने आता दुपारच्या ऐवजी सकाळच्या सत्रात सोमवारपासून शाळा भरवणार आहेत।